वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता। वेदांत दर्शनामध्ये जीव स्वरूपाचा विचार करताना, ईश्वर स्वरूपाचा विचार करताना आणि जगताच्या संबंधाने विचार करताना वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले आहेत आणि ह्या सगळ्या सिद्धांताच्या द्वारा उपाधीचा निराश करून उपहित असणार तत्व हे माझं स्वरूप आहे याचा यथार्थ बोध होऊन साधक निसंदेह होऊन आत्मस्थितीमध्ये तो निमग्न व्हावा, तदाकार व्हावा, एकरूप व्हावा, ह्याकरता सगळ्या शास्त्रांच्या प्रक्रिया दर्शनकारांनी, शास्त्रकारांनी प्रतिपादन केलेले आहेत। पैकी या ठिकाणी आभासवाद आणि अवच्छेदवाद या दोन्हींचा विचार आतापर्यंत विस्तृत स्वरूपात झालेला आहे। मागच्या भागामध्ये या संबंधाने अवच्छेदवाद आणि आभासवाद यांचं स्वरूप कसं आहे, यांचं लक्षण कसं आहे, हे कोणी मानले आहे, कशाकरता मानलेले आहेत, याचा सगळा विचार झालेला आहे। आता ह्या दोन्ही वादांची एक प्रकारची थोडक्यात समीक्षा ह्या भूमिकेमध्ये पुढचे काही विचार संक्षेपाने ह्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहेत किंवा मागच्या झालेल्या विचारावरती एक चिंतन ह्या भूमिकेतने पुढचा हा भाग बघायचा आहे। अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्तता। आता प्रसंग प्राप्त अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्ततेचा विचार करू। आभासवाद आणि अवच्छेदवाद यात युक्तता काय आहे आणि अयुक्तता काय आहे, किती अंशामध्ये साधकास हे दोन्ही वाद हितावह आहेत आणि दोन्ही वादापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जेणेकरून जीवास आत्मैक्य बोध होण्यास सुकर असा सिद्धांत कोणता आहे, या संबंधाने युक्तायुक्तता या संबंधाने विचार करायचा आहे। मुमुक्षूंच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगलेच आहेत, कारण विचार करणाराचा जो वर्ग आहे त्या वर्गाच्या दृष्टीने जर विचार केला तर अवच्छेदवाद आणि आभासवाद हे दोन्ही वाद मुमुक्षूस अत्यंत हितावह आहेत। पण कशा अर्थानं? त्यांच्या अधिकारानुसार, कोणत्या अधिकाराचा कसा अधिकारी आहे त्याप्रमाणे हे दोन्ही वादांची उपयुक्तता ही उचित ठरत असते। तथापि मंद मुमुक्षुस विषयाची समजूत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटला आहे। अवच्छेदवाद आणि आभासवाद हे दोन्ही हितावच आहे। तथापि मंद बुद्धी मुमुक्षुस, ज्यांची बुद्धी तीव्र नाही, प्रथम श्रवणाबरोबर ज्यांना जो ब्रह्मात्मैक्य स्थितीमध्ये ज्यांचं मन निमग्न होत नाही, अशा मंद बुद्धीच्या मुमुक्षु करता आणि तो विषय हा जो आभासवादाचा विषय आहे, या विषयाची समजूत आभासवाद हा चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी हा चांगला असं म्हटलं आहे। विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये आभासवादाची प्रक्रिया अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये मांडलेली आहे आणि शंकराचार्यांनीही त्यांच्या आभासवादाची प्रक्रिया आपल्याला त्यांच्या भाष्य ग्रंथामध्ये आपल्याला विशेषत्वाने आढळते। मग कदाचित ते भाष्य गीतेवरचं असेल किंवा उपनिषदांच्या वरती असेल किंवा ब्रह्मसूत्रावरती भाष्य असेल, या भाष्याच्या काही पंक्तीच्या मध्ये आभासवादाची प्रक्रिया शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेली असल्याचे आपल्याला आढळते। पण या दोन्हींच्याही मध्ये आभासवाद हा मुमुक्षुस करण्याकरता सुलभ आहे आणि हितावह आहे, म्हणून तो चांगला म्हटलेला आहे। चांगला म्हणण्याचं आणखी एक कारण एवढेच की पंचमहाभूताची कार्य जसे घटपटादी पदार्थ आहेत तसे अंतःकरणही भूतकार्य आहेत। असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव म्हणावयाचे
तसे घटाविशिष्ट चैतन्यासही जीव म्हणावे म्हणणे प्राप्त आहे. काय आहे यातला सिद्धांत? अहो म्हटले, जसं अंतःकरण हे पंचमहाभूताचं कार्य आहे आणि पंचमहाभूत यांच्या संबंधाने जर विचार केला तर घटपटादी पदार्थ ही पंचमहाभूताचंच कार्य आहे आणि अंतःकरणही पंचमहाभूताचंच कार्य आहे. दोन्ही पंचमहाभूताचे कार्य आहेत हे जर आपल्याला मान्य असेल तर त्या पुढचा प्रगत विचार असा येतो की पंचमहाभूताचे कार्य जसे घटपटादी पदार्थ आहेत तसे अंतःकरणही पंचमहाभूताचंच कार्य आहे ना. दोन्ही पंचमहाभूताचंच कार्य आहेत. असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हणावयाचे, तसे घटाविशिष्ट चैतन्यासही जीव म्हणणे प्राप्त आहेत. अहो म्हटले, जसं अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हटलं जातं तसं घटाविशिष्ट चैतन्यासही जीव म्हणणं प्राप्त आहेत. कारण का? दोन्ही पंचमहाभूतांचेच कार्य आहेत. अंतःकरण हे पंचमहाभूताचं कार्य आहेत आणि घटपटादी पदार्थ हे पंचमहाभूताचं कार्य आहेत आणि म्हणून अंतःकरणाचे अधिष्ठान चैतन्याचंच आहे आणि घटपटादी पदार्थांना अधिष्ठान चैतन्याचंच आहे. मग असं असताना अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हणावं, त्याप्रमाणे घटपटादी पदार्थांच्या अधिष्ठानासही त्या चैतन्यासही जीव म्हणणे प्राप्तच आहे ना. पण असं जरी तार्किकदृष्ट्या बरोबर वाटत असलं तरी सुद्धा घट विशिष्ट चैतन्यास कोणीही जीव मानित नाहीत, कोणी म्हणतही नाहीत. जसं अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हटलं जातं तसं घटाविशिष्ट चैतन्यास कोणी जीव म्हणत नाहीत. पण तार्किकदृष्ट्या जरी हे बरोबर वाटत असलं पण व्यवहारामध्ये असं कोणीही म्हणत नाही. ज्या अर्थी म्हणत नाही त्या अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे ना. मग काय कारण आहे? दोन्ही पंचमहाभूताचे कार्य असून या दोन्हींनाही अंतःकरण विशिष्ट चैतन्य आणि घटा विशिष्ट चैतन्य दोन्ही चैतन्य एकच आहे, चैतन्यही एकच आहे आणि पदार्थही पंचमहाभूताचेच कार्य आहेत. पण एकाच जीव म्हणतात आणि एकाच जीव म्हणत नाही. काय कारण आहे? याचा जेव्हा मनुष्य आपण सूक्ष्म बुद्धीने विचार करू तेव्हा आपल्याला काय आढळेल बरं? ग्रंथकार याचं स्पष्टीकरण करतायत. याकरता पण घट विशिष्ट चैतन्यास कोणी जीव म्हणून मानित नाही, फक्त अंतःकरण विशिष्ट असंच जीव म्हणतात. का म्हणत नाही? याकरता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून त्या साभास अंतःकरण विशेषण मानणे अवश्य आहे. कारण सांगतात दोन्ही पदार्थ जरी पंचमहाभूताची असली तरी जड पदार्थाहून अंतःकरण हे वेगळं आहेत, भिन्न आहेत. मग भिन्नता असण्याचं नेमकं कारण काय आहे? भिन्नता असण्याचं नेमकं कारण सांगतात अंतःकरण हे स्वच्छ आहेत आणि जड पदार्थ हे मलिन आहेत आणि म्हणून त्या स्वच्छ असणाऱ्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा जो आभास पडतो, प्रतिबिंब पडतं, त्या साभास अंतःकरण विशेषण मान्य अवश्य आहेत. मग त्या स्वच्छ अंतःकरणामध्ये चैतन्याचं जो आभास पडतो असा साभास अंतःकरण विशेषण मानणं आवश्यक आहे. आणखी काय बरं? जड पदार्थ आणि अंतःकरण ही पंचमहाभूताची कार्य असता अंतःकरणासच आभास का मानावा असे कोणी जर म्हणे, हो म्हटले अंतःकरणामध्ये चैतन्याचा पडलेला जो आभास त्याला साभास असं म्हणतात. मग जड पदार्थांनी अधिष्ठान चैतन्याचंच आहे ना, मग त्यामध्ये आभास का पडत नाही? त्याचं कारण काय आहे म्हटले? मग अंतःकरणामध्ये पडलेल्या चैतन्याचाच जो आभास आहे त्याला आभास मानावा आणि इतरांना का मानू नये? ते याकरता ग्रंथकार अतिशय छोटंसं पण अत्यंत मार्मिक असं उदाहरण देतात. ते असं म्हणतात, तर आरसा आणि पृथ्वी हे दोन्ही पंचमहाभूताचंच कार्य आहे ना. पंचमहाभूताचं कार्य म्हणण्यापेक्षाही बिनचूक भाषेत बोलायचं ठरलं तर आरसा आणि भिंत हे दोन्ही पृथ्वीचेच कार्य आहे ना म्हटले. म्हटले हो, हे दोन्ही पृथ्वीचेच कार्य आहे. भिंत ही पृथ्वीच्या अंशापासूनच बनलेली आहे आणि आरसा ही पृथ्वीच्या अंशापासूनच बनलेला आहे. पण काय आहे? पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूंची भिंत आणि स्वच्छ परमाणूंचा आरसा असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही आणि आरशात होते. काय आहेत?
आरसा आणि भिंत हे दोन्हीही पृथ्वीच्या अंशापासून जरी बनले असले तर पृथ्वीच्या स्वच्छ परमाणूंपासून आरसा बनलेला आहे आणि अस्वच्छ परमाणूंपासून भिंत बनलेली आहे. मग अस्वच्छ परमाणूंपासून बनलेल्या त्या भिंतीमध्ये काय आहे, प्रतिबिंब पडत नाही, पण आरशामध्ये प्रतिबिंब पडतं. कारण का, त्याचे परमाणू काय आहे, स्वच्छ आहेत. त्याप्रमाणे घटपटादी पदार्थ आणि अंतःकरण हे दोन्ही पंचमहाभूताची कार्य असली तरी भूतांच्या तमगुणाचे कार्य घटपटादी पदार्थ आहेत आणि सत्वगुणाचं कार्य हे अंतःकरण आहे. म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही, अंतःकरणात होतो. 2 उदाहरणं सांगितले आणि 2 उदाहरणाची तुलना करून त्या एकामध्ये प्रतिबिंब पडतं आणि एकामध्ये प्रतिबिंब पडत नाही याचं स्पष्टीकरण देताना भिंत आणि आरसा दोन्हीही पदार्थ जरी पृथ्वीच्या अंशापासून बनले आहेत पण त्यांच्यामध्ये फरक आहे. अस्वच्छ परमाणूंपासून भिंत निर्माण होते म्हणून त्या भिंतीमध्ये आपलं पाहणाऱ्याचं प्रतिबिंब पडत नाही, पण स्वच्छ परमाणूंपासून निर्माण झालेला किंवा बनवलेला जो आरसा आहे त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं. म्हणजे काय आहे, दोन्हीही पृथ्वीचेच कार्य आहेत, पण एकाची उपाधी स्वच्छ आहेत आणि एकाची उपाधी अस्वच्छ आहेत. स्वच्छ उपाधीमध्ये प्रतिबिंब पडतं आणि अस्वच्छ उपाधीमध्ये प्रतिबिंब पडत नाही. त्याप्रमाणे अंतःकरणही आणि जे अंतःकरण आहे तेही आणि घटपटादी पदार्थ हेही दोन्ही पंचमहाभूतांचं कार्य जरी असलं तरी त्यांच्यामध्ये फरक असा आहे, तमोगुणाचं जे कार्य आहे ते घटपटादी पदार्थ आहेत आणि सत्वगुणाचं कार्य आहे ते काय आहे, अंतःकरण आहेत. म्हणून सत्वगुणाचं कार्य अंतःकरण असल्यामुळे अंतःकरणामध्येच फक्त चैतन्याचा आभास होतो. घटपटादी पदार्थामध्ये चैतन्याचा आभास होत नाही आणि ह्या करता आभास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहे. याकरता स्वच्छ उपाधीपासून निर्माण झालेलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास पडतो आणि म्हणून आभास अंतःकरणासच चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहे. घटपटादी पदार्थांना विशेषण मान्य योग्य नाही, कारण त्यांची उपाधी ही मलिन आहेत. फक्त अंतःकरणाची उपाधीच ही स्वच्छ असल्यामुळे त्या स्वच्छ असलेल्या उपाधीमध्ये चैतन्याचा आभास पडतो आणि ह्या करता साभास अंतःकरण म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास आहे असं साभास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहेत, असं या ठिकाणी महत्वाचा भाग सांगितला गेलेला आहे. आता अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश. आता तुम्ही सांगितलं की अंतःकरण हे शुद्ध आणि घटपटादी पदार्थ हे अशुद्ध उपाधीच्यामुळे झालेले आहेत. कारण का, एक तमोगुणाचं कार्य आहे आणि सत्वगुणाचं कार्य आहे. परंतु ज्या चैतन्य सत्वगुणाचं कार्य आहे त्या सत्वगुणाच्या अंतःकरणामध्ये एक प्रकाश नाही म्हटले, 2 प्रकाश आहेत. कसं आहे ते सांगतात, अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश. द्विविध म्हणजे 2 प्रकारचा प्रकाश अंतःकरणामध्ये आहे. आणि हे सांगताना त्यांनी उदाहरण दिलं आहे भिंतीचं आणि आरशाचं. अगोदर आपण ते उदाहरण समजून जर घेतलं तर वाचताना त्या शब्दाचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर ताबडतोब येतो. म्हणजे कसं, आता हा दिवस आहे आणि या दिवसामध्ये आता सूर्याचं प्रतिबिंब या सगळ्या भिंतीवरती पडलेलं आहे, हो पडलेलं आहे. परंतु जर आपण सूर्याचं प्रकाशामध्ये जर आपण आरसा धरला आणि त्या आरशामध्ये त्या सूर्याचा कडवासा पडला आणि तो जर भिंतीवरती धरला तर काय होतो, भिंतीवरती अगोदर सूर्याचा प्रकाश आहेच, पण त्या आरशामधला तो कडवासा तोही भिंतीवरती पडतो. मग काय आहे, सामान्य प्रकाश भिंतीवर आहेच, पण आरशाच्या माध्यमातून निर्माण झालेला प्रकाश तोही भिंतीवरती आहेच. मग काय आहे, भिंतीवर 2 प्रकाश आहेत, एक सूर्याचा सामान्य प्रकाश आणि एक आरशाच्या कडवशाने
पृथ्वीवरती त्या भिंतीवरती पाडलेला हा विशेष प्रकाश, म्हणजे दोन प्रकारचा प्रकाश हा भिंतीवरती पडू शकतो. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये सुद्धा दोन प्रकारचा प्रकाश आहे. कसं बरं? आता घटपटादी पदार्थांनाही चैतन्याचंच अधिष्ठान आहेत आणि अंतःकरणालाही चैतन्याचंच अधिष्ठान आहे. म्हणजे जो प्रकाश घटपटादी पदार्थांच्या मध्ये आहे तो प्रकाश अंतःकरणाच्या मध्ये आहेत, परंतु अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणामध्ये विशेष चैतन्याचा आभास पडतो, तो विशेष आहे. सामान्य प्रकाश घटपटादी पदार्थांच्या मध्ये आहे आणि इकडे आहेत, पण अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा विशेष आभास पडतो, हा दुसरा प्रकाश आहे. हेच बघूया आपण या ठिकाणी. सांगतात सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतोच. जगातल्या कोणत्याही भिंतीवरती सूर्याचा सामान्य प्रकाश हा पडतच असतो. असं काही नाही की या भिंतीवरती पडला आणि त्या भिंतीवरती नाही पडला. सर्व भिंतीवरती सूर्याचा सामान्य प्रकाश पडत असतो. जसं या भिंतीवरती पडला, या भिंतीवरती पडलेला आहे, सगळीकडे सूर्याचा प्रकाश पडलेलाच आहे. पण त्याच भिंतीवर आरशातील प्रकाशाचा आणखी कडवाचा पडला असताना, म्हणजे आरसा सूर्यप्रकाशामध्ये जर धरला तर त्याचा एक वेगळा कडवाचा पडतो, फोकस पडल्यासारखा. तो जर आपण पृथ्वीवरती भिंतीवरती धरला तर तो वेगळा प्रकाश भिंतीवरती आपल्याला जाणवतो. मग काय सांगतात, त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कडवासा पडला असता कडवशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कडवशाचा दुसरा प्रकाश असे दोन प्रकाश भिंतीवरती पडतात. पहिला सामान्य प्रकाश आणि दुसरा या आरशाच्या उपाधीच्या द्वारे सूर्याचा कडवशाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश पडतो. म्हणजे दोन प्रकाश, सामान्य प्रकाश आणि आरशाचा कडवशाचा प्रकाश, असे दोन प्रकारचा प्रकाश त्या भिंतीवरती पडतात. त्याप्रमाणे अंतःकरणाचा आणखी त्याप्रमाणे अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे. हे महत्वाचं आहे. काय आहे? त्याचप्रमाणे अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा प्रकाश सामान्य प्रकाश असून, म्हणजे काय आहे, जड पदार्थांनाही सामान्य प्रकाश आहेत घटपटादी पदार्थांना, आणि चैतन्यालाही प्रकाश आहे. म्हणजे तो प्रकाश सामान्य प्रकाश जो घटालाही आधार आहेत आणि अंतःकरणाला आधार आहेत तो सामान्य प्रकाश दोन्हीकडे सारखाच आहे. म्हणून अंतःकरणाचे ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आणखी काय आहे विशेष, आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे. सामान्य प्रकाश जसं भिंतीवरती असतो आणि आरशाच्या रूपाने दुसरा विशेष प्रकाश पडतो, त्याप्रमाणे घटपटादी पदार्थांना सामान्य प्रकाशाचं तर अधिष्ठान आहेच, पण अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा विशेष प्रकाश पडतो. त्यामुळे सामान्य प्रकाश आणि अंतःकरणाची उपाधी स्वच्छ असल्यामुळे त्यामध्ये चैतन्याचा पडलेला विशेष प्रकाश असा दोन प्रकारचा प्रकाश अंतःकरणामध्ये असतो. अशा दोन प्रकाशाने युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्य असंच काय म्हणतात, प्रमाता असं म्हणतात. अंतःकरण आणि त्या अंतःकरणामध्ये पडलेल्या चैतन्याचं प्रतिबिंब म्हणून अंतःकरण विशिष्ट असणारा जो काही प्रमाता आहे, चैतन्य आहे, अंतःकरण विशिष्ट चैतन्याचंच काय म्हणतात, प्रमाता असं म्हणतात. आता जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाहीत, कारण का, घटपटादी पदार्थ कसे आहेत, हे तमोगुणाचं कार्य आहे आणि अंतःकरण हे काय आहे, सत्वगुणाचं कार्य आहे. आणि सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे सत्वगुणामध्ये चैतन्याचा प्रतिबिंब पडण्याचं सामर्थ्य आहे. जड पदार्थांच्या मध्ये चैतन्याचं प्रकाश पडण्याचं सामर्थ्य नाही आणि म्हणून अंतःकरण विशिष्ट चैतन्यासच प्रमाता म्हणावा, जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. औच्छदवादात अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळे अंतःकरणाप्रमाणे घटविशिष्ट, शरीरविशिष्ट किंवा भिंत विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावं लागेल, पण हे अनुभवा विरुद्ध आहे. का आहे? आभासवाद आणि औषधवादामध्ये फरक काय आहे? आभासवादामध्ये सांगितलं आहे चैतन्याचा प्रकाश जरी सगळीकडे सारखा पडत असला, परंतु घटादी पदार्थ आणि अंतःकरण हे जे आहेत भिन्न भिन्न कारणाने उत्पन्न झाले आहेत. तमोगुणामुळे भिंत आणि सत्वगुणामुळे अंतःकरण.
आणि ह्या सत्वगुण संपन्न असणाऱ्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा जो प्रकाश पडतो तो दोन प्रकारचा आहे, एक सामान्य प्रकाश आणि विशेष प्रकाश. त्यामुळे काय आहे, अंतःकरण विशिष्ट चैतन्य असंच प्रमाता म्हणावं लागेल. घट पटादी विशिष्ट चैतन्य जे आहे त्या प्रमाता म्हणता येणार नाहीत. परंतु काय आहे, औच्छदवादामध्ये अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळे, औच्छदवादामध्ये अंतःकरणात काय आभास मानत नाहीत. त्यामुळे होतं काय, अंतःकरणाप्रमाणे घटाविशिष्ट, शरीराविशिष्ट किंवा भित्ताविशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावं लागेल. तिथं काय आहे, घटाला अधिष्ठान चैतन्याचंच आहे, पटाला अधिष्ठान चैतन्याचं आहे, अंतःकरणाला अधिष्ठान चैतन्याचंच आहे. मग काय, सगळ्यांना अधिष्ठान चैतन्याचंच आहे. परंतु त्या सगळ्यांना प्रमाता कुणी म्हणत नाही आणि तसा काही अनुभवही नाहीत. परंतु आभासवादामध्ये आभासवादाची प्रक्रिया ही मुमुक्षूस करण्याकरता अत्यंत सुलभ अशी आहे आणि म्हणून त्या आभासवादाची प्रक्रिया मुमुक्ष लवकर पटण्यासारखी आहे. आणि म्हणून औच्छदवादाप्रमाणे जर विचार केला तर शरीराविशिष्ट, घटाविशिष्ट किंवा भित्ताविशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावं लागेल. परंतु हे अनुभवाच्या विरुद्ध आहेत असं कोणी म्हणत नाही. हा आतापर्यंतचा विचार झाला. आणखी असा विचार येतो की प्रमाण आणि प्रमा चैतन्याचा विचार. प्रमाण काय आणि प्रमा काय या संबंधाने चैतन्याचा जो विचार मांडलेला आहे या संबंधाने आपण थोडासा विचार करूया. आता जसे आभासासहित अंतःकरण प्रमाता आहेत, आभासासहित म्हणजे अंतःकरण प्रमाता आहे. पहिल्यांदा शुद्ध सत्वगुणाच्या मुळे अंतःकरण निर्माण होतं. दोन्ही पंचमहाभूताचंच कार्य आहेत, पण शुद्ध सत्वगुणाच्या पासून अंतःकरण बनतं आणि त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास पडतो. असा साभास अंतःकरणाला काय म्हणतात, प्रमाता असं म्हणतात. साभास अंतःकरण, साभासासहित अंतःकरण प्रमाता आहे. तशी अंतःकरण वृत्तीही आभासासहित आहेत. कसं आहे बघा बरं. आता अंतःकरणामध्ये काय आहे, चैतन्याचा आभास आहे आणि अंतःकरण वृत्ती ही आभासासहित आहे. अंतःकरण आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये काय आहे, चैतन्याचा आभास आहेच ना. अंतःकरणाचाही चैतन्याचा आभास आहे आणि अंतःकरण वृत्तीमध्ये काय आहे, चैतन्याचा आभास आहे. म्हणून आभासासहित अंतःकरण वृत्ती काय आहे, प्रमाण आहे. ज्याप्रमाणे अंतःकरणात आभास आहे त्याप्रमाणे अंतःकरण वृत्तीमध्ये काय आहे, आभास आहे. आणि दोन्हीमध्ये आभास असल्यामुळे समयवच्छेदे करून एका वाक्यामध्ये निष्कर्ष सांगायचा ठरला, आभासासहित अंतःकरण वृत्ती काय आहे, प्रमाण आहे. आभास वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास मिळून काय आहे, प्रमाण होतं. आभासासहित अंतःकरण वृत्ती काय आहे, प्रमाण आहे. अंतःकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होती ती प्रमा होय. काय आहे अंतःकरण, अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास आणि ती अंतःकरणाची वृत्ती जेव्हा नेत्रेंद्रियाच्या द्वारे बाहेर पडते त्या वृत्तीमध्ये देखील चैतन्याचा आभास. तेव्हा त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा जो आभास आहे असा साभास अंतःकरण वृत्ती जेव्हा घटपटादी पदार्थापर्यंत जाते आणि त्या घटाकार मठाकार त्या वस्तूच्या आकाराकार होते तेव्हा ती काय आहे, ती प्रमा आहे, ते यथार्थ ज्ञान आहे. या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण इंद्रिय आहेत. त्याला कारण काय म्हणतात, या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण काय आहे, इंद्रिय आहेत. कारण का, अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास पण नेत्रेंद्रियाच्या द्वारे ती वृत्ती जेव्हा घटपटादी पदार्थापर्यंत जाते आणि घटाकार मटाकार होते तेव्हा ती वृत्ती उत्पन्न होण्यास कारण काय झालं बरं, इंद्रिय उत्पन्न झाले. कारण का, इंद्रियाच्या द्वारे ती वृत्ती घटपटादी पदार्थापर्यंत गेली आणि त्यामुळेच खरं त्या भागाला वृत्ती नाव आलेलं आहे. म्हणून प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण कोण आहे, इंद्रिय आहे. कारण इंद्रियाच्या शिवाय ती वृत्तीपर्यंत जाऊ शकत नाही आणि इंद्रियाच्या द्वारे ती वृत्ती त्या पदार्थापर्यंत जात असल्यामुळे त्या काय आहेत, त्या अंतःकरण वृत्ती इंद्रियापासून उत्पन्न झाली आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून प्रमा इंद्रियजन्य वृत्ती म्हटलं. म्हणून वृत्तीला काय म्हटलं आहे, इंद्रियजन्य वृत्ती काय आहे, प्रमा आहे. केवळ
चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही, केवळ चैतन्याच्या या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही, केवळ अंतःकरणाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही, केवळ इंद्रियाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही, केवळ विषयाच्या ठिकाणी सुद्धा प्रमा असा व्यवहार होत नाही, परंतु पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास, आणि तो आभास जेव्हा वृत्ती जेव्हा नेत्रेंद्रियांच्या द्वारे इंद्रियांचं साह्य भेटतं तेव्हा त्यालाच काय म्हणतात, वृत्ती असं म्हणतात. ती वृत्ती घटादी पदार्थापर्यंत जाते आणि त्याला काय म्हणतात, यथार्थ प्रमा असं म्हणतात. ती प्रमा, ती वृत्ती इंद्रियांच्यामुळे उत्पन्न झाल्यामुळे त्याला काय म्हणतात, इंद्रियजन्य अशी म्हटली आहे ती प्रमा. म्हणून अंतःकरणाचा केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत, केवळ चैतन्याचा प्रमा असा व्यवहार होत नाही, केवळ आभासाच्या ठिकाणी व्यवहार होत नाही. मग कसा व्यवहार होतो, इंद्रियापासून निर्माण झालेल्या त्या वृत्तीच्या ठिकाणीच फक्त काय होतो, प्रमेचा व्यवहार होतो. म्हणून सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार होत नाही. तसं झालं असतं, वृत्ती जर नाही मांडली असती तर सर्व ठिकाणी विषयाकार अंतःकरण बनलेलं असतं. सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार वृत्ती होत नाही, फक्त बाह्य देशात गेलेला वृत्ती भाग जो आहे तेवढाच फक्त काय होतो, विषयाकार होतो. अहो म्हटले अंतःकरणामध्ये चैतन्य आहेच, वृत्तीमध्ये चैतन्य आहेच, मग वृत्तीमध्ये पडलेले जे चैतन्य आहेत ती वृत्ती सर्व पदार्थांच्या आकाराकार होत नाही. मग कोणत्या आकाराकार होते, जी वृत्ती इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून, नेत्रेंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटपटादी पदार्थापर्यंत जाते आणि त्या पदार्थाच्या आकाराकार होते, तीच वृत्ती काय होते, विषयाकार होत असते. सर्वात पदार्थाच्या आकारकार वृत्ती होत नाही, तर बहिर्मुख झालेली, इंद्रियांच्या बाहेर गेलेली आणि विशिष्ट पदार्थांना पाहिलेली वृत्तीच फक्त काय होते, विषयाकार होते. म्हणून बाह्य देशात गेलेला वृत्तीचा जो भाग आहे ना तेवढाच फक्त काय होतो, विषयाकार होतो. म्हणून प्रमाण आणि प्रमाण रूप अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. प्रमाण आणि प्रमारूप अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. अशा रीतीने अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते, तेव्हाच बाह्य पदार्थाचं ज्ञान प्रत्यक्ष होतं. तर ही मोठी एक प्रक्रिया आहे. शुद्ध अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास पडतो. तो आभास नेत्रेंद्रियांच्या द्वारे बाहेर पडलेल्या वृत्तीमध्ये चैतन्याचा तो आभास असतोच, म्हणून ते इंद्रियजन्य असे म्हटले आहेत. आणि त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा जरी प्रकाश असला परंतु ती वृत्ती सर्वच विषयाकार होत नाही, फक्त नेत्रेंद्रियाच्या द्वारे बहिर्मुख झालेली आणि विशिष्ट पदार्थाचे आकाराकार झालेली वृत्तीच फक्त काय होते, विषयाकार होते. आणि म्हणून अंतःकरणाची बाहेर पडलेली जी वृत्ती आहे